किरकोळ किरकोळ गोष्टी आहे, वायरी लोंबल्या किती दिवस झाले तशाच राम भरायचे. मग नंतर सगळं असायचं, पण पहिले भांडण याच्यावर नसायचं. हे बेट मी केव्हाचा मागे लागलो, पैसे द्यायला तयार आहे, यांच्याकडून काही व्हायना ना. मग दादा देतात तर तुम्हाला नाही घ्यायला काम बरं सांगितलं सिरियसली काय विषय आपण काय करू, हे सगळं काढून टाकायचं, सगळं उचलून बाहेर काढायचं तिथं. पहिलं हे खाली काय आहे याच्या स्टील आहे का तुमचं म्हणणं? स्टीलचे फ्रेम केलेले आहेत बरोबर. त्याच्यावर आपण प्लायवूड नाही पण खाली स्लॅब आहे का स्लॅबवर डायरेक्ट पण तुमचं मूळ जेव्हा डिझाईन केलं नगरपालिकेची इमारत, महानगरपालिकेची इमारत तयार झाली असेल तेव्हा याला सभागृह म्हणून डिझाईन असणार ना. मग सभागृह म्हणून डिझाईन असताना वेट कसं काय नाही घेतलं त्यांनी, म्हणजे वेट कन्सिडर कसं नाही केलं त्यांनी? डेड लोड जो देतो ना आपण तो जो तर तेवढं दिलेला आहे. याला अजून जर मुरुम वगैरे फिलिंग केली तर ते घेणार नाही. मुरुम नाही. आणि साहेब हे काय झालं यांनी प्लेन स्लॅब टाकलेला आहे. त्याला हे करायचं स्टेप्स द्यायचे होते. नंतर केलेलं बरोबर. स्टील डिझाईन म्हणजे स्टील डिझाईन केल्यानंतर किती काय झालं, आता यांना कधी एक्सपिरियन्स नसेल ना, ते करताना क्लाउड टाकले फक्त. त्याच्यात आता काय होतं की क्लाउड चालताना ते प्रॉपर इन्स्टॉलेशन नाही झाल्यामुळे ते हलतंय. नाही पण याच्यामध्ये काय करणार तुम्ही? समजा आपण स्टील आणि ते काढलं, मग काय करणार? नाही काढायचं नाही त्याच्यामध्ये. हे आता हे जे काढलं पाहिजे. आतमध्ये लिक्विड येतो, लिक्विड आतमध्ये पूर्ण भरून जातो, अरे पण यासाठी तर काढावं लागेल नाही. काढल्याशिवाय कसं करणार? काही ठिकाणाहून काढून घेणार आणि होल पण इथून आहे ना आपल्याला